तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, निसर्गाचे वरदान आणि अध्यात्माची भूमी असलेल्या नेपाळला जाण्याचे तुमचे स्वप्न आहे का? तुमच्या मदतीसाठी मी घेऊन आलो आहे माझा 7 दिवसांचा संपूर्ण नेपाळ टूर प्लॅन। या व्हिडिओमध्ये आपण सोनोली बॉर्डरपासून सुरुवात करून लुंबिनी, पोखरा, काठमांडू आणि चितवन नॅशनल पार्क फिरणार आहोत। महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक ठिकाणचे अंतर, प्रवासाचा वेळ आणि लागणारा खर्च मी सविस्तर सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा प्लॅन सहज करू शकाल। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। आमची सहल सुरू झाली भारताच्या सोनोली बॉर्डरवरून। भारतातून इथे पोहोचण्यासाठी गोरखपूर हे सर्वात जवळचे मोठे रेल्वे स्टेशन आहे। गोरखपूरवरून 95 किलोमीटरचे अंतर कापून आम्ही 3 तासात सोनोलीला पोहोचलो। इथे बसचे भाडे साधारण 150 भारतीय रुपये तर शेअरिंग टॅक्सी 300 ते 400 रुपये घेते। बॉर्डर पार करताना नेपाळी चलन आणि नेपाळी सिम कार्ड घेणे सोयीचे पडते। तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहोत सोनोली बॉर्डर। येथे हॉटेल महादेव येथे आम्ही चेक इन केलेले आहे। आज रात्री येथे आराम करून उद्या सकाळी आपण सुरुवात करणार आहोत आपल्या नेपाळ टूरला। तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, मी आहे सोनोली बॉर्डर, नेपाळ बॉर्डर। आता वाजलेले आहेत 8 आणि आता आम्ही निघतोय लुंबिनीकरिता। लुंबिनी इथून जवळच आहे, गौतम बुद्धाची जन्मभूमी। तर चला मित्रांनो, आमच्यासोबत आता आपण फिरा नेपाळ। मित्रांनो, हा नेपाळ टूर आम्ही ग्रुपमध्ये जरी करत असलो तरी प्रति व्यक्ती किती खर्च येईल याबाबतची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहोत लुंबिनीला। लुंबिनी फिरण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे रिक्षे करावे लागतात। आमच्याकडून 300 रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे त्यांनी भाडे आकारले होते। साधारण 3 तासात आपले लुंबिनीमधील सर्व महत्त्वाची ठिकाणे पाहून होतात। लुंबिनीमध्ये प्रामुख्याने गौतम बुद्धांचे जन्मस्थळ मायादेवी मंदिर हे सर्वप्रथम पाहावे। या ठिकाणी दर्शनाकरिता 50 रुपये प्रवेश फी आहे। मोठा परिसर असल्याने हे ठिकाण पाहताना थोडा जास्त वेळ लागतो। शक्यतो हे ठिकाण सर्वप्रथम पाहावे। त्यानंतर आपण थायलंड या देशाने बांधलेल्या मंदिराला भेट द्यावी। पांढरे शुभ्र असलेले हे मंदिर खूप सुंदर आहे। येथे प्रवेश निःशुल्क आहे। यानंतर आपण कंबोडिया या देशाने बांधलेले मंदिर पाहावे। हे मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे। मंदिराच्या बांधणीमध्ये जागोजागी ड्रॅगनच्या आकाराचे शिल्प आपल्याला दिसतात। येथेही प्रवेश निःशुल्क आहे। पाहूया आपण भारतीय मंदिर। भारताने बांधलेला हे मंदिर आहे बघा, सुंदर मंदिर। लुंबिनी शहरातलं एक आणखीन आकर्षण आपण पाहतो आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूया लोकमनी कुला पगोडा, लुंबिनीमधला आणखीन एक टुरिस्ट अट्रॅक्शन। चला बघूया आतमध्ये जाऊन। तर मित्रांनो, आमचे लुंबिनीचे जे प्रमुख ठिकाण आहे ते पाहून झालेले आहे आणि आता आम्ही निघतोय पोखराकरिता। लुंबिनीचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे। लुंबिनी पाहून दुपारी 2 वाजता आम्ही पोखराकरिता निघालो आहोत। येथून पोखराचे अंतर 200 किलोमीटर आहे। वेळ अंदाजे 7 ते 9 तास लागतात। पोखराकरिता येथे टुरिस्ट व्हेकल्स उपलब्ध आहेत। बसचा खर्च प्रति व्यक्ती 500 ते 700 रुपये तर टॅक्सीचा खर्च 7 ते 9,000 रुपये पडतो। मित्रांनो, मी आहे पोखरा येथे। माझ्या पाठीमागे जे आपल्याला दिसतंय हे आहे आमचं हॉटेल। या ठिकाणी आम्ही काल रात्री 9:30 वाजता म्हणजे खूप उशिरा पोहोचलो। एक बस केलेली आहे स्पेशल इथे फिरण्यासाठी। संपूर्ण दिवसाचा म्हणजे साईट सीइंग आम्ही करणार आहोत पोखराचं। चला आमच्यासोबत आपण पण फिरा पोखरा। नेपाळमधील आणखीन एक महत्त्वाचे शहर म्हणजे पोखरा। या शहरामध्ये अनेक टुरिस्ट आकर्षण आहेत। पोखरा साईट सीइंग करता आपल्याला बसने प्रति व्यक्ती 500 रुपयेप्रमाणे भाडे पडते। संपूर्ण महत्त्वाचे पॉईंट्स पाहण्याकरिता 10 ते 12 तास लागतात। आम्ही पोखरा साईट सीइंगमध्ये सर्वप्रथम पुमदीकोट महादेव या उंच डोंगरावर असलेल्या मंदिरास भेट दिली। त्यानंतर त्याच डोंगरावर असलेला शांतीस्तूप देखील पाहिला। डोंगरावरील 2 ठिकाण पाहून आम्ही लंच ब्रेक घेतला व जेवणानंतर गेलो पोखरा शहरातील प्रसिद्ध फेवा लेक पाहायला। फेवा लेकमध्ये बोटिंग केली व तलावाच्या मध्यभागी असलेल्या मंदिरात देवीचे दर्शन घेतले। बोटिंगकरिता एका बोटीचे चार्जेस 1000 रुपये आहे व एका बोटमध्ये 6 जण बसू शकतात। साधारण 1 तास फेवा लेकमध्ये जातो। फेवा लेकनंतर आम्ही गेलो गुप्तेश्वर महादेव गुफा पाहायला। येथे प्रवेशासाठी 65 रुपये तिकीट आहे। गर्दी असल्यास हे ठिकाण पाहण्यासाठी 1 तास तरी लागतोच। गुप्तेश्वर महादेव गुफेजवळच डेव्हिस फॉल आहे। येथेही प्रवेशाकरिता 65 रुपये लागतात। हे ठिकाण पाहण्याकरिता 30 मिनिटे पुरेसे आहेत। तर बघा मित्रांनो, आपण जातोय आता विंध्यवासिनी मंदिरामध्ये। पोखऱ्याचं हे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणा। तर हा आहे परिसर विंध्यवासिनी मंदिराचा। हे बघा श्री गणेश मंदिर या बाजूला, इकडे पिण्याचे पाणी आणि ते पोखरा शहर खाली दिसते ते। मित्रांनो, विंध्यवासिनी मंदिरानंतर आम्ही सेती रिव्हर म्हणजेच दूधगंगा आणि महिंद्रा केव्ज हे पॉईंट्स देखील पाहिले।
सेती रिव्हर आणि महिंद्रा केव्ज या दोन्ही ठिकाणी प्रवेशाकरिता 50 रुपये शुल्क आकारल्या जाते. तर मित्रांनो, पोखरा साईटसीइंगमधला हा आमचा शेवटचा पॉईंट होता आणि आता आम्ही जातो आहे हॉटेलला. आज आराम करून उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत काठमांडूकरिता. मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 वाजले आहेत व आम्ही आता पोखरा येथून काठमांडूकरिता निघत आहोत. वाटेमध्ये आम्ही मनकामना देवीचे दर्शन देखील घेणार आहोत. पोखरा ते काठमांडू अंतर साधारण 210 किलोमीटर आहे. घाट रस्त्यांमुळे अंतर कापायला 9 तास लागतात. तर मित्रांनो, नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, मी आहे मनोकामना मंदिर, नेपाळमधलं प्रसिद्ध देवस्थान आज आपण पाहणार आहोत. नेपाळमधलं पशुपतीनाथ मंदिरानंतर जर कुठलं प्रसिद्ध मंदिर असेल तर ते आहे मनोकामना मंदिर. तर मित्रांनो, मनोकामना मंदिर जे आहे हे खूप उंचावर आहे, पहाडीवर आहे. तिथे जाण्यासाठी आपल्याला एक केबल कारची व्यवस्था या ठिकाणी आहे. तर बघा, हे आहे मंदिर, मनोकामना मंदिर, नेपाळचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. पोखरा आणि काठमांडूच्या जवळपास मध्ये असलेलं हे ठिकाण आहे. पोखरापासून 100 किलोमीटर आणि काठमांडूपासून देखील जवळपास 100 किलोमीटर अंतरावर असलेलं हे मनोकामना मंदिर आज आपण पाहत आहोत. तर आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही परत निघालेलो आहोत. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आहे काठमांडूमध्ये आणि हे आहे आमचं हॉटेल. काल रात्री फार उशीर झाला आम्हाला इथे यायला, जवळपास 10:30-11 वाजले होते. आता वाजलेले आहेत 8 आणि आता आम्ही सर्वप्रथम काठमांडूचं प्रसिद्ध मंदिर पशुपतीनाथ मंदिर आता पाहायला निघालेलो आहोत. तर मित्रांनो, आज आपण संपूर्ण दिवस काठमांडू साईटसीइंग करणार आहोत. किती वेळ आपल्याला लागणार आहे दिवसभरामध्ये, कोणती ठिकाणं असणार आहे, ही सर्व माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मित्रांनो, आज आमच्यासोबत आपण फिरा काठमांडू. बघा, पशुपतीनाथ मंदिर, काठमांडूचं प्रसिद्ध मंदिर आज आपण पाहत आहोत. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत काठमांडूमधील प्रेक्षणीय स्थळे. या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. हे आहे गुहेश्वरी देवीचं मंदिर. शक्तिपीठापैकी एक असलेलं हे मंदिर आज आपण पाहिलं. स्वयंभूनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या या बुद्ध पार्कमध्ये भगवान बुद्धांच्या 3 भव्य सुवर्णमूर्ती आहेत, ज्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. मध्यभागी भगवान शाक्यमुनी, डाव्या बाजूला 4 हात असलेले अवलोकितेश्वर आणि उजव्या बाजूला गुरु पद्मसंभव. या मूर्तीची उंची साधारण 65 फूट इतकी आहे. त्यानंतर आम्ही पोहोचलो बुढा नीलकंठ येथे. इथे एका पाण्याच्या तलावात भगवान विष्णूंची शेषनागावर पहुडलेली 5 मीटर लांब विशाल मूर्ती आहे. एकाच खंड पाषाणातून कोरलेली ही मूर्ती पाहणे हा एक अद्भुत अनुभव होता. आमचा पुढचा थांबा होता प्रसिद्ध स्वयंभूनाथ मंदिर. याला मंकी टेम्पल असेही म्हणतात. इथल्या पांढऱ्या शुभ्र स्तूपावर बुद्धांचे डोळे कोरलेले आहेत. इथून संपूर्ण काठमांडू शहराचा विहंगम नजारा पाहायला मिळतो. हनुमान ढोका दरबार स्क्वेअरच्या परिसरात फिरताना आम्हाला समोरच भव्य 9 तला टॉवर दिसला. 9 मजल्यांच्या या ऐतिहासिक टॉवरवर केलेले लाकडी कोरीव काम नेपाळी कलेची साक्ष देते. मार्केट एरियामध्ये पायथळ फिरताना हे ठिकाण दुरूनच आपले लक्ष वेधून घेते. तर बघा, हे आहे हनुमान ढोका दरबार स्क्वेअरच्या इमारती. याच्या आतमध्ये म्युझियम आणि मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, कुठे फिरायला आलं की शॉपिंग हा विषय असतोच. तर त्यासाठी काठमांडूमध्ये हे चायना टाऊन मार्केट आहे. हे अशी दुकानं आहेत इथे चायना टाऊनमध्ये. तर मित्रांनो, आपला आजचा काठमांडू साईटसीइंगचा प्रोग्राम आता संपलेला आहे व आता आम्ही निघालो आहोत आमच्या हॉटेलकडे. आज हॉटेलवर मुक्काम करून उद्या सकाळी लवकर चितवनकरिता निघणार आहोत. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता आम्ही काठमांडूचं आमचं हॉटेल सोडत आहोत आणि आम्ही आता रवाना होणार आहोत चितवनकरिता. चितवन इथून सुमारे 180 किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्ही तिथे सुद्धा काही सफारी वगैरे करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. काठमांडूवरून चितवनकरिता 6 ते 7 तासाचा रस्ता आहे व बस भाडे आहे 600 ते 700 रुपये. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत चितवन येथे. बघा, जस्ट आम्ही इथे पोचलेलो आहोत. आता वाजलेले आहे 5 संध्याकाळचे आणि हे आहे आमचं हॉटेल. या ठिकाणी आम्ही थांबणार आहोत चितवनला. चितवन येथे संध्याकाळी आम्ही स्थानिक थारू कल्चर प्रोग्रामला भेट दिली. थारू जमातीच्या पारंपरिक नृत्याने आणि संगीताने आमची संध्याकाळ भारावून टाकली. त्यांच्या संस्कृतीची ओळख करून घेणे हा एक वेगळाच आणि थरारक अनुभव होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सर्वात आधी हत्ती प्रजनन केंद्राला भेट दिली. इथे हत्तींची काळजी कशी घेतली जाते आणि पिल्लांचे संगोपन कसे होते हे जवळून पाहायला मिळाले. लहान हत्तींची पिल्ले खेळताना पाहून खूप आनंद झाला.
चितवन सहलीचे मुख्य आकर्षण म्हणजे चितवन नॅशनल पार्क सफारी. जीप सफारीद्वारे आम्ही जंगलाच्या खोलवर गेलो. तिथे आम्हाला नशिबाने दुर्मिळ असा एकशिंगी गेंडा आणि अनेक हरणे पाहायला मिळाली. जंगलातील हा रोमांचक प्रवास कायम लक्षात राहील. मित्रांनो, चितवन येथे आम्ही 1075 रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे पॅकेज घेतले होते, ज्यामध्ये थारू कल्चर प्रोग्राम, एलिफंट ब्रीडिंग फार्म आणि नॅशनल पार्क सफारी गाईडसह देण्यात आले होते. तर मित्रांनो, आमचा नेपाळ टूर पूर्ण करून आम्ही चितवनवरून गोरखपूरकरता निघत आहोत व तेथून रेल्वेने आपापल्या गावी जाणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी प्रवासाचा साईट सीइंगचा संपूर्ण खर्च सांगितला आहे. हॉटेलचा साधारण 2 ते 3 हजार प्रति दिवस व जेवणाचा खर्च 500 रुपये प्रति दिवस आपण समजू शकता. बाकी इतर काही शंका असल्यास आपण कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.